धुळे चाळीसगाव महामार्गावरील टोल नाक्यावर माजी आमदार शरद पाटील आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाला आता आंदोलनाचे स्वरूप आले आहे. शरद पाटील यांच्यावरील दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी. माजी आमदार शरद पाटील यांच्यावरील गुन्ह्याची निपक्ष चौकशी करण्याची मागणी. बोरविहीर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास बोरविहीर टोल नाक्याविरोधात आंदोलनाचा सकल मराठा समाजाचा इशारा. समृद्धी महामार्गावरील बोरविहीर टोल नाक्यावर माजी आमदार शरद पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर आता हे प्रकरण आणखी तापले आहे. माजी आमदार शरद पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने या कारवाईचा निषेध करत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहेत. पाहुयात हा रिपोर्ट. माजी आमदार शरद पाटील हे समृद्धी महामार्गाने धुळ्याकडे येत असताना बोरविहीर टोल नाक्यावर त्यांच्या गाडीचा फास्टॅग स्कॅन होत नव्हता. टोल कर्मचाऱ्याने फास्टॅग मध्ये पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आपली ओळख दिली. मात्र त्यानंतर वादाला सुरुवात झाली. टोल नाक्यावरील एका हिंदी भाषिक कर्मचाऱ्याने हा टोल आम्ही चालवतो असे म्हणत शरद पाटील यांच्या माजी आमदार असण्याच्या ओळखपत्राच्या वैधतेवर संशय व्यक्त केला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या प्रकरणी टोल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन आणि हुज्जत घालण्याच्या आरोपावरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात माजी आमदार शरद पाटील आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत शरद पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात वादाचा व्हिडिओ टोल कर्मचारी आणि मालकांनी जाणीवपूर्वक बदनामीच्या उद्देशाने व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित टोल नाक्याबाबत सातत्याने तक्रारी येत असून तेथील काही कर्मचारी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. टोल कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून हटविण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय माजी आमदार शरद पाटील यांच्याशी झालेल्या कथित अन्यायाची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संबंधित टोल नाक्याविरोधात सकल मराठा समाज आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी धुळे जिल्हा सकल समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रदीप जाधव आणि राजेंद्र काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. धुळ्याहून प्रफुल्ल माने यांचा रिपोर्ट. कुठेही माझ्याकडनं कुठल्याही टोलवर आजपर्यंत माझं कार्डची कुणी विचारणा केली नाही. फक्त कार्ड पाहिलं, माझ्या फेस रिडिंग घेतलं आणि माझ्या गाड्या सोडलेल्या आहेत. या ठिकाणी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना पिरियडाइज माइंडने तिथं मला अडवायला लावलं आणि हुज्जत घालायचा प्रयत्न त्यांनी केला. मी म्हटलं ठीक आहे, कोण आहे, मी कार्ड दाखवलं, म्हणजे कार्ड बाद झालंय. दुसरं नव्याने रिस्यू झालेलं कार्ड जे होतं ते कार्ड सुद्धा मी त्यांना दाखवलं. त्याच्यावर स्पष्टपणे म्हटलेलं ते नवं कार्ड आहे, त्याची झेरॉक्स मी त्यांना ओरिजिनल कार्ड दाखवलं जे माझ्याकडे आहे हे कार्ड सुद्धा मी त्यांना दाखवलं. दोघी कार्ड मी दाखवले आणि मी त्या अगोदर पहिले टोल भरला, त्यांचं 125 रुपयाचा टोल दिला. टोल भरल्यानंतर मी पहिलं कार्ड दाखवलं आणि हे बाद झालेलं आहे. हे आम्हाला फार पूर्वी आमदार असताना इश्यू झालेलं होतं. त्यानंतर लेटेस्ट इश्यू झालेलं कार्ड आहे आम्हाला. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की माजी आमदारांना यातनं पत्रकाराची सूट आहे. आता आमची जी कामं असतात ती सार्वजनिक असतात. मी आमदार नाही, मी आमदारकीचा मला अजिबात गर्व नाही किंवा माज नाही. बोरविहीर टोल नाक्यावरती माननीय माजी आमदार शरद पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा बेसी काही चौकशी केली नाही. थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेला असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं. त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं, त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे. तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात. मग टोल चालक जे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही. केवळ आणि केवळ
टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. बरं, संबंधित जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती. ती काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे. ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामहून मोठं स्वरूप दिलेलं आहे. कारण काय तर शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे. या संदर्भात आम्ही आज सकल मराठा समाज धुळे संपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. पूर्वी आदरणीय माजी आमदार शरद पाटील सर हे मुंबईवरून धुळ्याकडे येत असताना बोरव्हील टोल नाक्यावरती त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना टोल भरण्यासाठी त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी प्रवृत्त केलं होतं. परंतु आदरणीय शरद पाटील सर हे माजी आमदार आहेत. त्यांनी त्यांच्याकडे असलेलं माजी आमदाराचं जे कार्ड आहे ते कार्ड ते दाखवलं तरी देखील त्या ठिकाणी हेतुपुरस्सर अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणून सोडण्यात आलं नाही. याच्या मागे पार्श्वभूमी बघितली तर सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं, सर हे अत्यंत सुज्ञ एक प्राध्यापक व्यक्ती ज्याने आयुष्यामध्ये कुठल्याही चुकीचे कामं केले नाहीत, परंतु आज त्यांच्यावरती ज्या पद्धतीने लाछनास्पद वागणूक दिली गेली आणि या ठिकाणी समाजाला टार्गेट करून या ठिकाणी शरद पाटील सरांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी टोलच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालं. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, जे टोल कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोणी प्रोत्साहित केलं, कोणी उकसवलं, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. हा टोल चालवणारे सारांश जी भावसार यांचा हा टोल आहे आणि ह्या टोलच्या माध्यमातून आता त्यांची पार्श्वभूमी बघितली, जर त्यांनी याच्या अगोदर देखील अशा पद्धतीने त्यांच्या हातून देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडलेले आहेत. त्यांनी सबगॉन टोल नाक्याला मुक्तीकडे जाताना या टोलला अक्षरशः जाळपोळ करून जाळून टाकलं होतं आणि त्यानंतर त्यांना देखील 7 ते 8 महिने जामीन झाला नव्हता. अशा व्यक्तीला हा टोल दिला गेला कसा का, हा पण एक प्रश्न आहे. टोल देताना त्याची पार्श्वभूमी बघायला पाहिजे होती. अशा व्यक्तींना टोल दिला का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होतो. त्या ठिकाणून जाणारा प्रत्येक नागरिक, तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, जो वाहनाने जातो त्याला तो 15-20 किलोमीटरच्या रेंजमधला असेल, त्याच्याकडनं देखील अव्वाच्या सव्वा पद्धतीने त्या ठिकाणी टोल वसूल केला जातो. प्रत्येकाला त्याला महिन्याची पास वगैरे काढण्याचं त्याला तेवढी वेळ नसतं प्रत्येकाला, म्हणून व्यक्ती त्या ठिकाणी टोल भरून तो निघत असतो. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक, आता सरांना ओळखणारे तिथे नव्हते का, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे, तरी देखील त्यांच्यावरती प्रेशर असल्यामुळे, त्यांच्यावरती दबाव असल्यामुळे हे जे कृत्य घडून आणण्यात आलेलं आहे आणि सरांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते देखील खोटे गुन्हे या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पोलीस निरीक्षकांची पण या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, अशी आमची जिल्हाधिकारी मॅडमांना विनंती आहे. धन्यवाद.